श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। उद्या होणाऱ्या मुख्य प्राणप्रतिष्ठापना विधीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे, मनोहर सारडा काकाजी यांचे आवाहन। सांगली येथील आमराई उद्यानामधील हनुमान मंदिरातील श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी उद्या शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। त्यानिमित्त आज श्री लक्ष्मीनारायण मंदिर ते आमराई मारुती मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सदर शोभायात्रामध्ये अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पूजा संकल्प, यज्ञ हवन, श्री हनुमान चालीसा पाठ इत्यादी कार्यक्रम पार पडले। या कार्यक्रमासाठी मनोहर भाई सारडा, भाजपाचे नेते रावसाहेब पाटील, जितेश भैया कदम, शिवसेना नेते महेंद्र चंडाळे, राजेंद्र सिंह पाटील, प्रकाश जाधव, सुहास कबूर, राहुल ढोपे पाटील, सतीश नावंदर, सावकार शिराळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा मुख्य विधीसाठी सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रसिद्ध उद्योजक मनोहर भाई सारडा काकाजी यांनी केले आहे। ओके रोल। जय श्रीराम, जय जय रामकृष्ण हरी। सांगलीमध्ये आपल्या सर्वांचं एक श्रद्धास्थान, जे सांगली शहरामध्ये जी आमराई बाग आहे, त्या आमराई बागमध्ये जवळजवळ 85 ते 90 वर्षापूर्वीचं एक छोटंसं असं घुमट मंदिर होतं। त्याला नंतर 10-15 वर्षानंतर त्याला एक छोटं स्वरूप दिलं आणि जवळजवळ 20-25 वर्षानंतर त्या मंदिराला थोडा एखादा शेड मारला, म्हणजे अगदी जुन्यात जुनं मंदिर आहे। या मंदिराच्या करता येणारे वखारबाग, लाली प्लॉट आहे, पाटील नगर आहे किंवा आजूबाजूचे जेवढा परिसर आहे हनुमान भक्तांचा, तो कायम इथे येतोय। योगायोगानं एक वर्षापूर्वी इथल्या मंदिराचं शेड उडालं आणि मंदिर थोडंसं खराब झालं आणि त्यामुळं काय झालं की काहीतरी भावना झाली की आपण हे मंदिर नवीनच करूया म्हणून। आणि त्यानंतर 6 महिन्यामध्ये या मंदिराच्या पूर्ण जुनं मंदिर सगळं पाडून करून मूर्तीची जी थोडीशी हे झालेलं होतं बऱ्यापैकी, तर त्यामुळं आम्हाला काय करावं लागलं की मूर्ती 11 तारखेला ती विसर्जन केली। जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही बाहेरून तोपर्यंत मूर्ती तीच ठेवली होती। परंतु आता मात्र आपण पंढरपूरहून ही मूर्ती आणली आणि इतकी सुंदर मूर्ती आहे आणि इथल्या आजची जी शोभायात्रा झाली त्या शोभायात्रामध्ये असं दिसून आलं की आमराईमधल्या हनुमान मंदिरावर सगळ्यांची किती श्रद्धा आहे, किती प्रेम आहे। आणि त्यामुळे सगळ्या गावांनी वखारबाग असू दे नाहीतर हनुमान भक्तांनी असू दे, वेगवेगळ्या पक्षाचे सगळे लोक आज आले होते। आत्ताच नुकतंच जितेश कदम पण आलेले आहेत, बरेच लोक आलेले आहेत, रावसाहेब पाटील आलेले आहेत। सकाळपासून आज असं मला वाटतंय की आमराईच्या या मंदिरावर सर्व भक्तांनी याच्यावर प्रचंड श्रद्धा ठेवा। खूप आम्हाला अनुभव आहे या मंदिराचा। या मंदिरामध्ये येणं जाणं वाढवा। या मंदिराच्या निमित्तानं आपण सगळे सकल हिंदू समाज जो आज आपल्या अयोध्येमधील राम मंदिर आहे त्या राम मंदिराच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तर आता आपली वेळ एक आलेली आहे की सकल संपूर्ण हिंदू समाज एकत्र आला पाहिजे की जेणेकरून आपण परमेश्वराचं तर काम करायचं आहे परंतु राष्ट्रहित सर्वोपरी हे ठेवून आपण हे काम करायचं आहे। आजच्या आलेल्या सर्व भक्तांना उद्याला या कार्यक्रमाची मुख्य कार्यक्रम उद्याला आहे। आज संध्याकाळपर्यंत फक्त देवाच्या विधी होणार आहेत, स्नान होणार आहेत, वास कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी आरती करून तिथं थांबणार आहे। उद्याला मात्र मुख्य कार्यक्रम आहे। मुख्य यज्ञ होम हवन होऊन देवामध्ये सर्व तत्व पुन्हा मंत्रोच्चाराने दिली जातात आणि प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम उद्याला बरोबर 11:30 वाजता होणार आहे। त्यामुळे भाविकांना सगळ्यांना विनंती करतो की आपण या श्रद्धेनं आपल्या मित्र परिवारासह, स्वतःच्या परिवारासह या कार्यक्रमामध्ये या आणि ह्याचा आनंद घ्या, सगळ्यांना साथ द्या, हीच विनंती। जय श्रीराम।